नमस्कार. मी डॉक्टर आशा मधुकरराव धारसकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. विद्यार्थी मित्रांनो, अध्यापन आणि अध्ययन या पेपर 201 या अंतर्गत आपण आज अध्ययन म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासणार आहोत. तर अध्ययन म्हणजे काय? अध्ययन आणि शिक्षण ह्या दोन ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना सर्वसामान्यपणे दैनंदिन व्यवहारात आपण एकाच अर्थाने वापरताना आपल्याला दिसून येतं. परंतु शिक्षण म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला एज्युकेशन असे म्हणतात, तर अध्ययनाला इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतात. म्हणजेच यामध्ये या संकल्पनेमध्ये मूलभूत असा काही फरक किंवा भिन्नता आपल्याला दिसून येते. मग शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण ही संज्ञा व्यापक स्वरूपाची आहे. शिक्षणामध्ये संस्कार अभिप्रेत आहेत, मात्र अध्ययन ही संकल्पना मर्यादित स्वरूपाची आहे. आपण पाहतो की दैनंदिन जीवनात प्राणी देखील शिकत असतात, परंतु त्यांच्या वर्तनामध्ये जो बदल झालेला असतो तो कायमस्वरूपी टिकणारा असेलच असं नाही. तर आज आपण नेमकं अध्ययन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तर अध्ययन म्हणजे ज्या क्रियांमुळे आपल्या अनुभवाद्वारे, कृतीद्वारे विशिष्ट हेतूच्या प्राप्तीसाठी आपल्या वर्तनात बदल घडून येतो. परिणामी तो हेतू साध्य करण्यासाठी आपण परिस्थितीशी समायोजन साधून काही ज्ञान, कौशल्ये, अभिवृत्ती संपादन करतो, त्याला अध्ययन प्रक्रिया असे म्हणतात. याचाच अर्थ असा की अध्ययन घडून येण्यासाठी अनुभव, कृती आणि दोन व्यक्तीमधील आंतरक्रिया किंवा आपल्या शारीरिक मानसिक हालचाली ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती नवनवीन अनुभव घेत असतो आणि या अनुभवातून तो काहीतरी शिकत असतो, कारण अनुभवातून व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन होत असते. व्यक्ती ज्या काही कृती करतो त्या कृतीमागे काही ना काही विशिष्ट हेतू असतो आणि हा हेतू साध्य करण्यासाठी व्यक्ती आपल्या वर्तनात परिवर्तन घडवून आणत असतो. त्याचप्रमाणे हे वर्तन बदल घडताना किंवा हे हेतू साध्य करताना प्रत्येक व्यक्तीला प्राप्त परिस्थितीशी समायोजन सुद्धा साधावं लागतं आणि हे समायोजन साधत असताना जे ज्ञान त्याला प्राप्त होते, जे कौशल्य प्राप्त होते किंवा त्यातून व्यक्तीच्या अंगी ज्या काही अभिवृत्ती विकसित होतात, जे काही ज्ञान तो संपादित करतो, या सर्व गोष्टींना मानसशास्त्रीय भाषेत अध्ययन प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अध्ययनामध्ये अनुभव, कृती, विशिष्ट हेतू आणि शारीरिक मानसिक हालचाली ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत असं आपण म्हणू शकतो. अध्ययन प्रक्रिया हा शब्द वापरताना आपल्याला ही जी प्रक्रिया आहे हिचं नेमकं स्वरूप कसं आहे, अध्ययन प्रक्रिया ही नेमकी कशी घडते हे समजून घेणं त्यासाठी महत्त्वाचं आहे. तर या प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या 5 बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे अध्ययन प्रक्रियेचं पहिलं अंग आहे ते म्हणजे उद्दिष्ट. जोपर्यंत मनुष्य आपल्यासमोर काहीतरी उद्दिष्ट ठेवत नाही, तोपर्यंत त्या उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी तो कृती करत नाही आणि कृती जर केली नाही तर त्याच्या वर्तनात परिवर्तन घडून येत नाही. म्हणून अध्ययनामध्ये उद्दिष्ट ठरवणे हे अतिशय महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे. एकदा जर का आपण उद्दिष्ट ठरवलं की आपल्याला नेमकं कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे, तर त्या उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी मग मनुष्य हालचाली सुरू करतो, वेगवेगळ्या कृती करतो आणि त्यातून मग त्याच्या वर्तनात परिवर्तन हे घडून येत असते. म्हणूनच म्हटलेलं आहे की अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. आता आपण उदाहरणार्थ जर बघितलं तर समजा एखाद्या व्यक्तीला
भूक लागली असेल तर तो आपली भूक शमवण्यासाठी अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडतो किंवा अन्नाचा शोध घेतो. तहान लागली असेल तर पाणी शोधण्याच्या दृष्टीने हालचाल करू लागतो. त्याचप्रमाणे धावणे असेल, पोहणे असेल, सायकल चालवणे असेल, टंकलेखन असेल, यासारखे कौशल्य संपादन करण्यासाठी सुद्धा आपलं काहीतरी उद्दिष्ट असते. आपलं उद्दिष्ट काय की मला सायकल चालवता आली पाहिजे, मला पोहता आलं पाहिजे, मला टंकलेखन करता आलं पाहिजे. हे झाली आपली उद्दिष्ट. आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मग आपण ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या कृती करतो. सायकल चालवून पाहतो किंवा धावण्याचं कौशल्य संपादन करण्यासाठी धावण्याचा सराव करतो. म्हणजे ह्या ज्या काही कृती आहे या कृतीमधून व्यक्तीच्या वर्तनात जे परिवर्तन होत असते त्यासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं, उद्दिष्टाप्रत जाणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रियेचं दुसरं महत्त्वाचं अंग म्हणजे प्रेरणा. प्रेरणा जी आहे तर अध्ययन प्रक्रिया होण्यासाठी केवळ उद्दिष्ट असून चालत नाही, तर त्यासाठी प्रेरणासुद्धा आवश्यक आहे. प्रेरणा ही गरजेतून निर्माण होत असते. उदाहरणार्थ समजा आता आपल्याला शिक्षक व्हायचं आहे. मग शिक्षक होण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे की आपल्याला BEdला प्रवेश घेणे गरजेचं आहे. BEdचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी मग आपले हे जे उद्दिष्ट आहे हे साध्य करण्यासाठी, हे गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग आपण त्यासाठी अभ्यास करू, वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचं वाचन करू, वेगवेगळे पुस्तकं रेफर करू किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू. तर ही जी उद्दिष्ट प्राप्तीची प्रेरणा आहे ही प्रेरणा आपण गरजेतून निर्माण होत असते. उदाहरणार्थ समजा आपण विद्यार्थी काही स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची प्रेरणा काय असते की त्याला काही बक्षिसं मिळत असेल, पारितोषिक मिळत असतील, काही पदकं मिळत असतील, तर त्या प्रेरणेने तो विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि आपण प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विशिष्ट प्रेरणा त्या मागे असते. तसंच अध्ययनामध्ये सुद्धा आहे की प्रेरणेशिवाय अध्ययन हे शक्य होत नाही. अध्ययन प्रक्रियेचं तिसरं महत्त्वाचं अंग म्हणजे शोधन. शोधन म्हणजे काहीतरी उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी व्यक्ती अथवा प्राण्याला काही हालचाली कराव्या लागतात. ह्या हालचाली कित्येक वेळा चुकीच्याही असू शकतात. प्रत्येक ज्या कृती आपण करू, ज्या हालचाली करू त्या योग्य मार्गानेच असतील असं नाही. त्यामध्ये त्या चुकूही शकतात, त्यामध्ये चुकीच्याही त्या कृती होऊ शकतात. परंतु यामधूनच मात्र जेव्हा आपण चुकतो आणि वारंवार त्या कृती करतो तेव्हा त्यातून एक अशी विशिष्ट वेळ येते की त्या ठिकाणी त्या चुका दूर होऊन आपण एक योग्य मार्गाने ती कृती करू लागतो. उदाहरणार्थ हार्मोनियम वाजवणे असेल किंवा टंकलेखन असेल, सायकल चालवणे असेल इत्यादी कौशल्य हा संपादन करताना शोधनाचा भाग हा प्रामुख्याने दिसून येतो. कारण यासाठी आपल्याला वारंवार सराव करावा लागतो, वारंवार कृती करावी लागते आणि त्या चुकांमधून आपण शिकत असतो. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेचं चौथं महत्त्वाचं अंग आहे ते म्हणजे समायोजन, ॲडजस्टमेंट. बदलत्या परिस्थितीनुसार आपण कशा प्रकारे समायोजन करू शकतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की जी प्राप्त परिस्थिती असेल, आपल्याला जी काही वातावरण लाभलं असेल, परिस्थिती लाभली असेल, त्या वातावरणाशी, त्या परिस्थितीशी संबंधित व्यक्ती कशा प्रकारे जुळवून घेते, कशा प्रकारे समायोजन साध्य करते यावर त्या व्यक्तीची अध्ययन प्रक्रिया ही अवलंबून असते. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आपण पाहतो
की समायोजनात्मक बदल हा केवळ कारक कौशल्यातच होतो असं नाही, तर मानसिक प्रतिक्रियांमध्येही हा बदल आपल्याला दिसतो. आणि म्हणून अध्ययन प्रक्रियेअंतर्गत जे समायोजन आहे ते समायोजन कारक कौशल्यासोबतच मानसिक समायोजनसुद्धा आवश्यक असते. आणि म्हणून अध्ययन प्रक्रिया ही समायोजनात्मक प्रक्रिया आहे असं म्हटल्या जाते. अध्ययन प्रक्रियेमध्ये शेवटचं अंग आहे ते म्हणजे हालचालींची पुनर्रचना. निरनिराळ्या हालचाली करीत असताना काही आवश्यक कृती शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बाजूला पडतात किंवा सुटतात व शेवटी योग्य अशा कृती किंवा हालचाली यांचा संयोग होऊन वर्तनाला एक विशिष्ट वळण मिळत असते. आणि अशा प्रकारची वर्तनाची सर्वांगीण पुनर्रचना ही घडून येते. आणि म्हणूनच कोणत्याही कौशल्य संपादनाच्या बाबतीत शेवटी जी कामातील सुकरता दिसून येते ती या पुनर्रचनेमुळेच होय. कारण आपण पाहिलं की व्यक्ती काहीतरी शिकत असताना किंवा अध्ययन करत असताना म्हणजेच वेगवेगळे अनुभव घेतो, त्या अनुभवातून तो वेगवेगळ्या कृती करतो. त्या कृती योग्य दिशेने होतीलच असं नाही, त्यातून चुका होत जातात. त्या चुकां परत दुरुस्त करून त्या चुकांमध्ये सुधारणा करून तो सराव करत जातो. आणि शेवटी एक अशी पातळी निर्माण होते किंवा शेवटची एक अशी स्टेप त्या व्यक्तीच्या जीवनात येते की त्याला आपले जे कार्य आहे त्यामध्ये अतिशय सुकरपणे, अतिशय सहजपणे, सोप्या पद्धतीने तो करू शकतो. त्यावर तो प्रभुत्व मिळवतो. म्हणून अध्ययनामध्ये महत्त्वाच्या ज्या क्रिया आहेत त्या म्हणजे अनुभव संपादन करणे, त्यासाठी अनुभव संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या कृती करणे आणि वेगवेगळ्या कृती करण्यासाठी आपल्याला प्राप्त परिस्थितीशी समायोजन साधणे आवश्यक होते. हे जेव्हा घडून येते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती संपादन करण्यास सोपं जाते किंवा ती व्यक्ती हे ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती सहजपणे संपादन करू शकते. यालाच अध्ययन प्रक्रिया असं म्हटलं आहे. म्हणजेच अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, समायोजन आणि हालचालींची पुनर्रचना यावर अवलंबून होत असते हे स्पष्ट होते. म्हणून अध्ययन प्रक्रियेचं जे स्वरूप आहे यामध्ये उद्दिष्ट म्हणजे ध्येय साध्य करण्याचा मार्ग, प्रेरणा म्हणजे स्फूर्ती किंवा चालना, शोधन म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी नेमका मार्ग शोधणे, समायोजन म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी परिस्थितीशी मिळते जुळते घेणे आणि पुनर्रचना म्हणजे प्रतिक्रियेची किंवा हालचालींची पुनर्रचना करणे. ह्या महत्त्वाच्या बाबी अध्ययन प्रक्रियेअंतर्गत येतात. अध्ययन प्रक्रियेनंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आपण बघितलं. ही अध्ययन प्रक्रिया सुरू असताना या अध्ययनावर परिणाम करणारे सुद्धा काही घटक असतात. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे परिपक्वता. आता परिपक्वता हे अध्ययनावर कशा प्रकारे परिणाम करते तर असं म्हणतात की अध्ययन हे परिपक्वतेवर अवलंबून असते. आता परिपक्वता म्हणजे काय तर परिपक्वता म्हणजे शरीराच्या अवयवात आणि गुणांमध्ये नैसर्गिकरित्या परिपूर्णता येणे म्हणजे परिपक्वता. म्हणून असं म्हणतात की परिपक्वतेशिवाय अध्ययन होत नाही. दुसरा मुद्दा आहे परिणाम करणारा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रेरणा. स्फूर्ती किंवा चालना म्हणजे प्रेरणा आणि ही प्रेरणा गरजेतून निर्माण होत असते. प्रेरणेचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे बाह्य प्रेरणा आणि दुसरी असते ती अंतर्गत प्रेरणा. आता बाह्य प्रेरणा कोणती असते की जी प्रलोभनातून प्राप्त होते. उदाहरणार्थ बक्षिसे, स्तुती, पारितोषिकं ही झाली बाह्य प्रेरणा. तर आंतरिक प्रेरणा म्हणजे
जी आपल्या इच्छेवर अवलंबून असतं. यामध्ये आंतरिक प्रेरणा असते, अभिरुची, अभिवृत्ती, इच्छा आणि तत्परता. तुमच्या कार्याची तत्परता कशी आहे यातून आंतरिक प्रेरणाही मिळत असते. त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारा तिसरा घटक म्हणजे अवधान. अवधान म्हणजे ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत लक्ष असं म्हणतो. अवधान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणे. आणि असं म्हणतात की अवधान हे व्यक्तीच्या अभिरुचीचे व्यक्त रूप आहे. अवधान आणि अभिरुची यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. परस्पर संबंध त्यामध्ये येतो. आता हा संबंध कसा, तर आपण पाहतो की ज्या गोष्टीविषयी आपल्याला अभिरुची असेल, आवड असेल, ती गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करतो. आणि जी गोष्ट मन लावून करतो, चांगल्या प्रकारे करतो, साहजिकच ती जास्त चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहते. त्या गोष्टीकडे आपलं अवधान किंवा लक्ष हे जास्त केंद्रित होत असते. म्हणून अभिरुची आणि अवधान यामध्ये जवळचा संबंध दिसून येतो. म्हणूनच अभिरुचीनुसार आपले अवधान केंद्रित होण्याची दिशा निश्चित होते असं म्हटल्या जाते. दुसरं अवधान म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अनेक चेतकांपैकी एक चेतक निवडून त्यावर सर्व जाणीवा केंद्रित करणे म्हणजे अवधान होय. त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारा चौथा घटक म्हणजे अभिरुची. आपण आताच स्पष्ट केलं आहे की अवधान आणि अभिरुची ह्या दोन परस्पर संबंधित बाबी आहे. आता अभिरुची म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी ओढ म्हणजे अभिरुची. मित्रांनो, अभिरुची ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण की व्यक्तिभिन्नता आपण पाहतो, व्यक्तिभेद हे सर्वांमध्ये व्यक्तिभेद दिसतात. आपल्याला माहीत आहे की एकाच घरातली दोन भावंड यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अभिरुची दिसून येतात. कारण याला महत्त्वाचं कारण म्हणजे व्यक्तिभिन्नता. या अभिरुचीचे देखील दोन प्रकार पडतात. एक म्हणजे उपजत अभिरुची आणि दुसरा प्रकार संपादित अभिरुची. आता उपजत अभिरुची म्हणजे काय? उपजत अभिरुची म्हणजे नेमकं काय सांगता येईल, तर जन्मजात हलक्या फुलक्या गोष्टींची ओढ असणे किंवा ज्यामुळे शरीर व मन यांना सुखकारक वाटणाऱ्या गोष्टी असतात ह्या उपजत अभिरुची अंतर्गत येतात. तर संपादित अभिरुची म्हणजे वय आणि अनुभव व्यक्ती जे विविध विषयाचे अध्ययन करीत असते त्यामधून नवनवीन प्रकारच्या अभिरुची विकसित होत जातात. यांना संपादित अभिरुची असं म्हणतात. कारण की संपादन करणे, जे नवनवीन विषय असतात त्याचा अभ्यास करून, आणि साहजिकच आहे की ज्या विषयामध्ये आपल्याला आवड असेल, अभिरुची असेल, अशा विषयाचा अभ्यास आपण करतो आणि त्यातून ज्ञान घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि म्हणूनच अभिरुची म्हणजे एक प्रकारचे सुप्त अवधानच होय असं म्हटल्या जाते. कारण की लक्ष केंद्रीकरण किंवा अवधान केंद्रीकरण हे त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अभिरुचीमुळेच होत असते. त्या व्यक्तीची ज्या गोष्टीमध्ये आवड असेल, अभिरुची असेल, साहजिकच त्या व्यक्तीचं लक्ष हे त्या गोष्टीकडे केंद्रित होते, अवधान त्या गोष्टीकडे केंद्रित होते. म्हणून म्हटलं जातं की अभिरुची म्हणजे एक प्रकारचे सुप्त अवधान होय. आणि म्हणूनच चांगले अध्ययन होण्यासाठी अवधान केंद्रीकरणाची गरज असते. तसंच अवधान हे अभिरुचीशी संबंधित असल्याने जर एखाद्या विषयासंबंधी अभिरुची वाटत असेल तर त्या विषयाचे अध्ययन चांगले होते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या विषयाची आपल्याला आवड असेल, अभिरुची असेल, त्या विषयाचा विद्यार्थी जास्त अभ्यास करतात, मन लावून अभ्यास करतात आणि साहजिकच तो त्यांना सोपा जातो. सहजपणे ते त्यामध्ये चांगली गुणवत्ता प्राप्त करू शकतात. म्हणजेच त्या विषयाचं अध्ययन त्यांचं चांगलं होते. म्हणून शेवटी
आपण अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय हे स्पष्ट करताना, अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय, अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप कसं असते आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते, हे मुद्दे आजच्या या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. तर मित्रांनो, अध्ययन प्रक्रिया ही शेवटी एकच म्हणेल की अध्ययन प्रक्रिया ही सतत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु बाह्य जगातील प्रत्येक गोष्टीचे अध्ययन होतेच असे नाही. जगामध्ये विविध ज्ञान, कला, शास्त्र आहेत, पण प्रत्येक व्यक्ती या सर्वांचे अध्ययन करीलच असे नाही. कारण अध्ययन घडून येण्यासाठी काही बाबींची गरज असते. म्हणूनच कोणत्या विषयाचे अध्ययन किती, का, कसे व्हावे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आणि हे घटक आपण जे पाहिले आहे त्यामध्ये परिपक्वता, प्रेरणा, अवधान, अभिरुची, स्मरण व विस्मरण, थकवा व कंटाळा आणि सवय अशा विविध गोष्टींचा अध्ययनावर परिणाम होत असतो. स्मरण आणि विस्मरण ही सुद्धा अध्ययनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीला जर एखाद्या विषयाचा अभ्यास करताना किंवा एखादी कृती करताना थकवा येत असेल, कंटाळा येत असेल, तर त्याचासुद्धा अध्ययनावर परिणाम होत असतो. किंवा व्यक्तीच्या सवयी ह्यासुद्धा अध्ययनावर परिणाम करत असतात. म्हणून अध्ययनावर परिणाम करणारे जे हे घटक आहेत, या घटकांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं हे तितकंच नितांत गरजेचं आहे असं स्पष्ट होते. धन्यवाद.